नाश्त्याला आपण रोज काय बनवायचा प्रश्न असतो. टिफिनसाठी पीठ भिजवलेलंच असतं आपल्याकडे, पण रोज कसला पराठा बनवायचा हा सुद्धा प्रश्न असतो. नेहमी बटाट्याचा सुद्धा कंटाळा येतो. तर एक कांदा मी उभे काप करून घेतला आहे आणि तो हाताने असा सुट्टा करून घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकला आहे आणि हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा टाकला आहे 1 चमचा आणि 1 चमचा लोणच्याचा मसाला टाकला आहे. कोणत्याही लोणच्याचा मसाला तुम्ही टाकू शकता, याच्याने खूप छान चव येते. लोणचं असेल त्यामधला फक्त मसाला असा घ्यायचा फोडी न घेता आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मी सगळं छान मिक्स केलं आहे. वरून कोथिंबीर आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. याचा पराठा अगदी छान लागतो. बटाटा नेहमी उकडायचा कधी कधी विसरतो सुद्धा किंवा बटाट्याचा पराठा नेहमी खायचा कंटाळा येतो. मिरचीचा ठेचा नसला तरी हरकत नाही, आपण बारीक तुकडे करून सुद्धा टाकू शकतो. आलं लसूण किसून टाकू शकतो. त्यामुळे हा पराठा अगदी सोपा आहे. तसेच सर्वांकडे टिफिनसाठी पीठ भिजवलेलंच असतं, तेच पीठ आपण वापरलं आहे. जे चपातीसाठी पीठ आपण मऊ करून घेतो तेच पीठ वापरलेलं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. मीठ थोडं बेतानेच टाकायचं कारण आपण लोणच्याचा मसाला वापरला आहे. आणि चपातीला जेवढी आपण गोळी बनवतो तेवढीच गोळी घेऊन थोडीशी मीडियम जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपातीसारखं पातळ नाही लाटायची, आपल्याला पराठा बनवायचा आहे. त्यामुळे मीडियम अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून झाली की त्यावर पीठ भुरभुरायचं आहे, म्हणजे आपण ओला मसाला टाकणार आहे तर पराठा फुटणार नाही. आणि मध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आपल्याला आवडेल तो आकार देऊन आपण पराठा बनवायचा आहे. मी चौकोनी बनवते, तुम्ही त्रिकोणी गोल कोणताही बनवू शकता. आणि पीठ लावून पराठा हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचा आहे, कारण कांद्याचे उभे काप आहेत, फुटण्याची शक्यता असतं. फुटलं तरी हरकत नाही, कांदा जरी वर आला तर तो भाजला जातो ना मसाल्यासोबत तुपावर, तो आणखीन छान लागतो. पण आपण फुटून द्यायचा नाही. थोडेफार असा कांदा वर दिसतोच कारण आपण उभे काप केलेले आहेत आणि आपण खूप घट्टही पीठ भिजवलेले नाही, चपातीचंच पीठ वापरलं आहे. असा पराठा लाटून घ्यायचा. तव्यामध्ये तूप तेल जे तुम्हाला आवडते ते टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर छान भाजून द्यायचा. लगेच उलटायचा नाही. आपल्याला हा अगदी छान कांदा मसाला सगळा छान भाजला गेला पाहिजे आतमध्ये, तरच तो चवीला छान लागतो. तूप टाकून दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आणि कलथ्याने उलटण्याने आपल्या असा प्रेस करत करत आपण हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. खरपूस भाजला तरच हा चवीला छान लागतो. आपण लोणच्याचा मसाला कांदा घातला आहे त्यामुळे इतका छान लागतो चवीला. जरूर एकदा असा पराठा करून बघा, अगदी पटकनही होतो. एक कांदा फक्त चिरायचा आहे आपल्याला. मिरचीचं वाटण नसेल तर तुकडे सुद्धा तुम्ही टाकू शकता. करून पहा. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.